नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सगळे नीट असाल. आज उठली उशिरा, भरपूर वेळ झाला. उशिरा म्हणजे 12 वाजता तरी उठले मी. मग नाश्ता पण करायचा होता आणि जेवण पण, म्हणजे दोन्ही पण एकसाथच झालं असतं. परत मग नाश्ता करून भूक काय लागत नाही, म्हणून हेवी नाश्ता बनवायचा विचार केला. मग पटकन उठले, चहा ठेवला साईडला आणि बटाटी कापून घेतली, कुकरमध्ये उकडत ठेवली. तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं आणि पटकन पुऱ्या करायला घेतल्या. पटापट पुऱ्या वगैरे तळून घेतल्या. त्यानंतर बटाटी उकडलेलीच होती, ती खोलून सोलून वगैरे घेतली, रेडी केली. बटाट्याची भाजीला लागणारं काय कांदा वगैरे सगळं कापून घेतलं पटापट, मिरच्या वगैरे. त्यानंतर भाजी फोडणीला दिली. नंतर नाश्ता केला आम्ही दोघांनी, गौरवने आणि मी. नंतर मग आमचे 2 कॅट आहेत, त्यांना आंघोळ घालायची होती. 15 डेज नंतर आंघोळ घालतो आम्ही. त्यांना आंघोळ घालायची होती, तर त्यांच्या अगोदर म्हटलं नखं वगैरे कापून घेऊया, कान वगैरे साफ करून घेऊया. दोघांचे पण कान वगैरे साफ केले. दोघं पण काय नखं पण कापून देत नव्हते, कान पण साफ करून देत नव्हते. मग त्यांना ट्रीट भरवली. ट्रीटमुळे ते दोघं आपल्याला नेल्स वगैरे कट करून देतात, हेल्प होते त्याने. त्यानंतर दोघांना आंघोळीला घेतलं बाहेर. हा बघा कसा खातोय. खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे. ट्रीट, एकाचं नाव आहे मॅक्स, एकाचं नाव आहे स्टेला. एवढी घाण झाली आहे, तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटेल की भरपूर महिन्यांनी साफ करतोय, तर असं नाही. त्यांचे आठवड्यामध्येच कान घाण होतात. नंतर फर्स्ट स्टेलाला आंघोळ घालून घेतली. त्यानंतर मॅक्सला आंघोळीला घेतलं. इकडे तिकडे पळण्यात एक्सपर्ट आहे, म्हणून असं पकडून ठेवावं लागतं, नाही तर आमचे दोन्ही पण कार्टून क्षणात दूर पळतील. नंतर ड्राय केलं टॉवेलने व्यवस्थित दोघांना पण, आणि नंतर त्यांच्याच बॅगमध्ये त्यांना हेअर ड्रायरने 90% ड्राय केलं. नंतर बाहेर काढून ड्राय केलं तरी चालतात, नाही तर ते हेअर ड्रायच्या आवाजाने पण पळतात, एका जागेवर बसत नाहीत. अशाच प्रकारे माझा पूर्ण दिवस आज ह्या दोघांमध्ये. सो बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर नक्की शेअर करा, विसरू नका. नवीन असाल तर मला फॉलो करा. बाय.